नमस्कार मंडळी. माझ्या किचनच्या खिडकीवर मी 3 पितळेची छोटी-छोटी भांडी ठेवली आहेत. त्याचा आकार खूप छान आहे. म्हणजे या व्हिडिओत नाही, ते बघण्यासाठी तुम्हाला कालची व्हिडिओ बघावी लागेल. तर त्याच्यासाठी आहे ना मला खूप जणांची खूप कमेंट आली आहे. मी जेव्हापासून ठेवलं आहे तेव्हापासून, की "तू हे पितळेची क्यूटशी भांडी कुठून आणली?" तर ती पितळेची नाही आहेत, ॲल्युमिनियमची आहेत. मी जेव्हा जत्रेमध्ये गेलेली ना, तर तिथून घेताना मी तुम्हाला दाखवलेले सुद्धा होते आणि ते खूप स्वस्त मिळतात. ₹150 ला मला ते मिळाले 3 भांडी आणि ते ॲल्युमिनियमचे आहेत आणि त्याला कोटिंग आहे ना, ते पितळेचं आहे. खरं तर मी त्याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ करणार होते. कारण की मी ना त्या दिवशी खूप शॉपिंग केली होती जत्रेमध्ये. तर ते सगळं मला दाखवायचं होतं. खूप छान-छान वस्तू होत्या. आता पण करेन, मध्येच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि आता मला ना जे कोणी तुम्ही प्रश्न विचारता ना, तर पटकन त्याचं ना सांगून घेते तुम्हाला. काही जणींचं असं म्हणणं असतं, की मी तुला खूप वेळा विचारलं, की "तू लाडूची किंमत काय ठेवली आहेस? लाडूची किंमत सांग, आम्हाला घ्यायचं आहे." तर आत्ता मी जे करते आहे ते ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. माझ्याकडचे ड्रायफ्रूटचे लाडू खूप प्रमाणात सेल होतात. आणि ते मी शुद्ध देशी गाईच्या तुपातच करते. कोणताही लाडू असू दे, तुम्ही एकदा घेऊन बघा. खूप टेस्टी लाडू आहेत. पण त्याची प्राईस तू का सांगत नाही? एकदा मी तसा प्रयत्न करून बघितला होता. काही जणींचा या गोष्टींशी काही संबंध नसतो, घ्यायचं नसतं, काही नसतं. पण खूप घाणेरड्या कमेंट करतात. तर त्याच्याऐवजी ज्यांना घ्यायचं असेल ना, तर ते वरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही WhatsApp करा. ज्यांना घ्यायचं असेल ना, तर ते WhatsApp करतात. आणि नाही घेणारे असतात ना, ते फक्त ऐकतात, बघतात आणि फक्त बॅड कमेंट करतात. आणि आपल्याकडे हे देशी गाईचं तूपसुद्धा मिळतं. आज मला भरपूर प्रमाणात तुपाची ऑर्डर आहे. आपल्याकडचं जे तूप आहे ते तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये टेस्ट करू शकता. ओरिजिनल देशी गाईचं तुपच आहे. आपल्याकडे मेथी, डिंक, ड्रायफ्रूट त्याचबरोबर हिरव्या मुगाचे लाडू आणि जे शेंगदाण्याचे लाडू ज्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून देते आणि हे शुद्ध गाईच्या तुपातच करते. तुम्ही सुद्धा मागवू शकता.